मी श्यामल साबळे, एमसी न्यूजच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। वाढदिवसाचा केक तलवारीने कापून लोकात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बर्थडे बॉयसह त्याच्या मित्राला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्यात। त्यामुळे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं या तरुणाच्या चांगलंच अंगलट आलंय। जालना शहरातील कैकाडी मोहल्ला परिसरातील बालाजी मंदिर गल्लीतील जीत नंदकिशोर मेहरा हा मुलगा स्वतःच्या वाढदिवसाचा केक काल रात्री तलवारीने कापून गल्लीत दहशत निर्माण करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघ, राजेंद्र राठोड, सतीश श्रीनिवास आणि इर्शाद पटेल यांनी कैकाडी मोहल्ल्यात जाऊन जीत मेहरा यास ताब्यात घेत तलवारी जप्त केली आहे। तलवारी संदर्भात विचारणा केली असता त्याने आपला मित्र रोहित संतोष जाधवकडून तलवार आणल्याची कबुली दिली। त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेत कदीम जालना पोलिसांच्या स्वाधीन। आता या प्रकरणात कदीम जालना पोलीस पुढील कारवाई करतात। आर्यन गोपाल भिंगेची चौथ्यांदा राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ट्रेडिशनल योगा आणि आर्टिस्टिक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन त्याने सुवर्ण पदक मिळवत ही कामगिरी केली आहे। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय योगासन स्पर्धा 8 ऑक्टोबर दरम्यान नूतन महाविद्यालय सेलू जिल्हा परभणी येथे पार पडली। 19 वर्षाखालील मुलांच्या ट्रेडिशनल योगा, आर्टिस्टिक योगा या दोन्ही स्पर्धेत आर्यन गोपाल भिंगे याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले। या यशाबद्दल AMD शाळेचे अध्यक्ष अर्जुने, क्रीडा शिक्षक अमोल, योग शिक्षक वैभव आर्य, योग गुरु किशन डागा, योगभूमी परिवार आणि मॉर्निंग ग्रुपचे रवींद्र गुल्लापेल्ली, बबलू गुल्लापेल्ली, सतीश मेरगू, गणेश जाधव, कैलास बाले, क्रीडा शिक्षक किशोर बिरकायलू, गोपनीय शाखेचे कैलास जावळे, मोहन नागरे आणि सर्व योग प्रेमींनी कौतुक करून स्वागत केले आणि पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्यात। संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनभाज्या पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनभाज्या पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सचिव यांच्यासह उपस्थितांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला। शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कार करणे ही त्यांच्या भविष्यातील महत्त्वाची गुंतवणूक आहे। विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची मूल्य रुजविण्यासाठी सचिव निवृत्ती गावंडे यांच्या संकल्पनेतून शालेय वनभाज्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। अलीकडच्या काळात पौष्टिक अशा रानभाज्यांचे आहारातील प्रमाण कमी होत चालले आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख, आहारातील महत्त्व तसेच रानभाज्यांपासून बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची माहिती होण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती आयोजकांनी दिली। या स्पर्धेत वर्ग 4थी ते 10वीच्या मुलींनी सहभाग घेतला। यामध्ये आईच्या मदतीने उत्कृष्ट आणि जास्त भाज्या शोधून तयार करणाऱ्या विद्यार्थिनी प्रतिमा ढाकणे, जया मस्के, दिव्या खरात, आकांक्षा हिवाळे, भाग्यश्री भोसले यांना बक्षीस देण्यात आले। सहभागी सर्व विद्यार्थ्यांची निवृत्ती गावंडे, मालती, सुनील रायठट्टा, विजय देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांनी दिली आहे। सखी ग्रुप यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दीपावली सणानिमित्त सखी पिंक मेला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचा महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय। सखी ग्रुप यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दीपावली सणानिमित्त सखी पिंक मेला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। 13 ऑक्टोबर रोजी अग्रेसन फाउंडेशन कॉलेज रोड जालना या ठिकाणी जवळपास 100 स्टॉल लावण्यात येणार आहेत। महिलांना सगळी खरेदी एका छताखाली करता यावी यासाठी हा दिवाळी खरेदी मेला आयोजित करण्यात आलाय। जास्तीत जास्त जालनाकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सखी ग्रुप जालन्याच्या अध्यक्षा राजश्री भरवाडा यांनी केलं आहे। नमस्ते,
मैं राजश्री भरवाड़ा सखी ग्रुप से आप सभी को आमंत्रित करने के लिए यहाँ पे आई हूँ। इस बार हर साल की तरह हम सखी ग्रुप आपके लिए इस दिवाली के लिए लेके आ रहे हैं सखी पिंक मेला, जिसके अंदर हमने 100 से भी ज़्यादा अलग अलग स्टॉल लाए हैं। इसके अंदर ज्वेलरी, भगवान के कपड़े, फराल, घर होम डेकोरेशन और सारी चीज़ें अलग अलग आपको यहाँ पे मिलेंगी। तो आप सभी लोग इस संडे ज़रूर आइए। ये हमारा प्लेस है अग्रसेन फाउंडेशन हॉल। टाइम है सुबह 10 से रात को 9 बजे तक और डेट है 13 अक्टूबर। इस एग्जीबिशन में आप सभी लोगों को मैं दिल से आमंत्रित करती हूँ। ज़्यादा से ज़्यादा आप लोग इस एग्जीबिशन में आइए, ये हमारी इच्छा है। थँक यू। 158 तपस्वी आणि 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्या आई वडिलांचा जैन समाजात प्रथमच सत्कार करण्यात आला। हस्तिमल बम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भारतीय जैन संस्था जालनाच्या वतीने तपस्वीचा सत्कार, त्याचबरोबर प्रथमच 2 पेक्षा अधिक अपत्य असलेले आई वडिलांचा अभिनंदन समारोह नुकताच जैन भवन सकलेचा नगर जालना येथे अतिउत्साहात पार पडला। प्रारंभी मेघा, नेहा, करिश्मा बम यांनी नमस्कार महामंत्र पठण करून स्वागत गीताने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले। भव्य समारोहाचे उद्घाटक उद्योजक समाजसेवी दानशूर गौतम श्रीमाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष हस्तिमल बम यांनी भूषविले। प्रमुख अतिथी म्हणून समाजातील प्रतिष्ठित उद्योजक मोतीलाल राका, त्याचबरोबर विजय राज सुराणा मंचावर उपस्थित होते। संस्थेतर्फे यांचे सत्कार करण्यात आले। स्वागत प्रास्ताविक करताना हस्तिमल बम म्हणाले, माणसाला दिवसभर खाणे-पिणे, चहापोळीची सवय, अधिकांशना औषध गोळे घ्यावे लागतात। हे सर्व त्याग करून उपवास ठेवणे ही मोठी तपस्या आहे। समाजातील आर्थिक दृष्टीने कमकुवत कुटुंबासाठी गृहनिर्माणची योजना अंतर्गत प्रथम टप्प्यात 100 घर देण्यासाठी योजना राबवू। समाजात कुप्रथा, आडंबर, लग्न समारंभात अनावश्यक खर्च, विशेष करून रस्त्यावर महिला, सून महिलांचे नाच गाणे, डान्स, अंग प्रदर्शन या सर्वांसाठी समाजात आदर्श आचारसंहिता होणे गरजेचे आहे। श्रीमाळा श्री राका यांचा समाज कार्यात मोठा योगदान आहे असं बम म्हणाले। गौतम श्रीमाळ मार्गदर्शन करताना हम दो हमारे दो ह्या घोषणाऐवजी आम्ही दोन आमचे चार हा अभियान गरजेचं आहे। सामाजिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करू असे ते म्हणाले। मोतीलाल राका आपले विचार मांडताना तप, त्याग, तपस्या, जगा आणि जगू द्या हाच भगवान महावीरांचा मूळ मंत्र आहे। बम यांनी समाजसेवेत स्वतःला झोकून दिले, त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे असं राका यांनी म्हटलंय। सुराणा यांनी ही सत्कार मूर्तीला शुभेच्छा दिल्या। या अभिनंदन समारंभात 158 तपस्वी आणि 2 पेक्षा अधिक अपत्य असलेले आई वडिलांना सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला। या सोहळ्यासाठी विनोद बम, कचरूलाल नवलखा, ताराचंद कुचेरिया, बसंतीलाल गोलेच्छा, पार्श्वनाथ अंबेकर, पवनराज सुराणा, ॲडव्होकेट अभय सेठिया, अजय श्रीमाळ, पवन अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपक मोदी यांनी केले। उद्योग आणि व्यापारी वर्गातून एक सदस्य विधान परिषदेवर घ्यावा अशी मागणी आज व्यापारी संघाचे सतीश पंच यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे। पाहूयात। व्यापारी हा सरकार आणि व्यापारी वर्गातील महत्त्वाचा दुवा असून अडीअडचणी दूर करण्यासह व्यापारी वाढीसाठी आणि इतर सेवा देण्यासाठी दिशानिर्देश देऊ शकतो, जेणेकरून महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल। देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू असून त्या व्यापार आणि उद्योग जगताची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याने मोदींच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यापार व उद्योग क्षेत्रातील सदस्याला विधान परिषदेवर घेण्यात यावे असे साकडे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल CP राधाकृष्णन यांना घातले। राधाकृष्णन हे काल 9 ऑक्टोबर रोजी जालना दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। या प्रसंगी पंच यांच्यासह कॅटचे जिल्हाध्यक्ष तथा व्यापारी महासंघाच्या ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष दीपक भुरेवाल यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्र शहर अशी ओळख असलेल्या व्यापारी आणि उद्योजकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत। भारतात महाराष्ट्र राज्य हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे। आर्थिक निकषांवर व्यापार उद्योग संपूर्ण भारतात सर्वात आघाडीवर आहे। उद्योग, व्यापार आणि कृषी या क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादन देणारे शहर अशी जालन्याची ओळख आहे। या जिल्ह्यात
उद्योग वाढीसाठी स्थानिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे जालना शहराची उद्योग आणि व्यापारी नगरी अशी ओळख निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वात जास्त उत्पन्न हे जालना जिल्ह्याकडून प्राप्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगात भारताला तिसरी आर्थिक महासत्ता करण्याचे स्वप्न आहे. यासाठी उद्योग व्यापाराला चालना देणे गरजेचे आहे. जालना जिल्हा आर्थिक योगदानासाठी आघाडीवर आहे. त्यामुळे वरील बार्थीचा विचार करून आपल्या अधिकाराचा वापर करून उद्योग व्यापार क्षेत्रातून विधान परिषदेवर एक सदस्य घेण्यात यावा. तसे झाल्यास महाराष्ट्र आणखी मजबूत होईल आणि आर्थिक बाबींमध्ये सक्षम होईल. यामुळे भारताला तिसरी महाशक्ती होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर माननीय राज्यपाल साहेब आलेले होते. व्यापारी महासंघ जालना द्वारा मी त्यांना एक पत्र दिलेलं आहे. या पत्राचा मजकूर असा आहे की जालना शहर हे व्यापारी आणि उद्योगनगरी म्हणून ओळखले जातो. देशाच्या आर्थिक नाडीमध्ये व्यापार आणि उद्योगामध्ये जी बी आर्थिक बळकटी करण्यासाठी देशाला तिसरी महासत्ता करण्यासाठी सगळ्याहून जास्त आज महाराष्ट्र नंबर 1वर आहे. त्याला पाहता जालना जिल्हा हे पण नंबर 1वर आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आहे. तरी आता माननीय राज्यपालाच्या हातात डायरेक्ट MLC करण्याचा अधिकार आहे. माननीय साहेबांना मी हे अधिकाराचा उपयोग करून आपण डायरेक्ट आता उद्योजक किंवा व्यापारी प्रतिनिधीला MLC करण्यात यावा, जेणेकरून पुढच्या काळामध्ये व्यापारामध्ये जे बी कठीणाई येईल ते आम्ही सांगू शकतो, शासनामध्ये जे कठीणाई येईल ते आम्ही सांगू शकतो, जेणेकरून आपली जे आर्थिक बळकट करण्यासाठी जे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की देश हे तिसरा महाशक्ती अर्थव्यवस्थामध्ये महाशक्तीकडे वाटचाल आहे, त्या वाटचालामध्ये भर पडावं म्हणून मी राज्यपाल साहेबाला हे विनंती केलेली आहे की आता विधान परिषदेवर एखादा उद्योजक किंवा व्यापारी प्रतिनिधी घेण्यात यावा, जेणेकरून व्यापारामध्ये एक मनोबल वाढेल, काम करण्याची इच्छाशक्ती वाढेल. हे पत्र मी माननीय राज्यपाल साहेबांना दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलं. पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल.
इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.